शिंदे यांची डोकेदुखी वाढणार आहे। मिळालेली उमेदवारी रद्द होणार असल्याचे संकेत मिळताच हेमंत पाटलांनी मुंबईमध्ये कार्यकर्ता शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी केली आहे। हिंगोलीमधून 200 ते 250 कार्यकर्ते मुंबईला निघणार आहेत, तर दुसरीकडे हेमंत गोडसे उमेदवारी मिळणार नसल्याच्या शक्यतेमुळे नाराज आहेत। तर या संपूर्ण घटनांमुळे आता मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून। अभिजित, काय अधिकचे अपडेट्स मिळत आहेत? नाराजी यामुळे आता मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढणार आहे, कसा यावर तोडगा निघणार? श्वेता, शिंदेंच्या सेनेतले 2 हेमंत सध्या उमेदवारी मिळणार नसल्याच्या शक्यतेने खरं तर नाराज आहेत। त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। हेमंत गोडसे देखील मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत आणि आपल्या पदाधिकारी समर्थकांसह ते आज 11 वाजता वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे। तर दुसरीकडे हेमंत पाटील देखील आपल्या शेकडो समर्थकांसह मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी हेमंत पाटलांनी केलेली आहे। मुख्यत्वे आपण जर बघितलं तर नाशिकची जागा जी आहे तिच्यावर सुरुवातीला भाजपने दावा सांगितलेला होता आणि त्यानंतर मागच्या 8-10 दिवसापूर्वी अचानक नाशिकच्या जागेवर छगन भुजबळांच्या नावाची चर्चा सुरू झाली आणि नाशिकची उमेदवारी ही छगन भुजबळ यांनाच मिळणार अशा चर्चा सुरू झाल्यानंतर हेमंत गोडसेंनी मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन केलेलं होतं। आज देखील ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे आणि एक अहवाल मुख्यमंत्र्यांना हेमंत गोडसे यांच्याकडून सादर केला जाणार आहे। त्यामध्ये साधारणपणे जर नाशिकची जागा ही भुजबळांना सुटली तर महायुतीला ही एक जागा जी आहे ती गमवावी लागण्याची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रात शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात बंड होऊ शकतं, पक्ष संघटनाला त्याचा मोठा फटका बसू शकतो। अशा पद्धतीचा हा अहवाल आणि माहिती जी आहे ती हेमंत गोडसे आणि त्यांच्या समर्थकांकडून मुख्यमंत्र्यांना दिली जाणार आहे। तर दुसरीकडे हेमंत पाटील यांनी सुद्धा अशाच पद्धतीची सगळी तयारी केलेली आहे, कारण आपण जर बघितलं तर खरं तर या दोन्ही जागा ज्या आहेत त्या शिंदेंच्या शिवसेनेच्या आहे। हेमंत गोडसे 2 टर्म नाशिकमध्ये खासदार आहेत, त्यामुळे नाशिकची जागा जी आहे ती शिंदेंच्या शिवसेनेला मिळावी अशा पद्धतीचे प्रयत्न शिंदेंच्या शिवसेनेकडून केले जात आहेत। मात्र वरिष्ठ पातळीवरून अद्यापही या सगळ्या संदर्भामध्ये हा जो तिढा आहे तो सोडवला गेलेला नाही आहे। अगदी आज देखील या सगळ्या संदर्भामध्ये बैठका होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आता नेमकं मुख्यमंत्री या दोन्ही आपल्या खासदारांची समजूत काढण्यात कितपत मुख्यमंत्र्यांना यश येतं आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारण जर नाशिकची जागा जर शिवसेनेच्या वाट्याला सुटली नाही तर हेमंत गोडसे अपक्ष निवडणूक लढवू शकतात अशा पद्धतीचे संकेत देखील त्यांच्या समर्थकांकडून देण्यात आलेले आहेत। आणि त्यामुळे जर हेमंत गोडसे यांची नाराजी दूर करण्यात अपयश आलं तर नाशिकमध्ये महायुतीला मोठा फटका बसू शकतो, शिंदेंच्या शिवसेनेला मोठा फटका बसू शकतो आणि त्यामुळेच आता एकनाथ शिंदे यांनी देखील आपली ताकद जी आहे ती पणाला लावलेली आहे। वरिष्ठ पातळीवर भाजप अजित पवार गटाच्या बैठका सुरू आहेत आणि त्यामुळे आज दुपारपर्यंत नेमक्या या दोन्ही जागा म्हणजे नाशिकची जागा असेल किंवा हिंगोलीची या जागा नेमक्या कोणाच्या वाट्याला सुटतायत हे आज दुपारपर्यंत जवळपास हे चित्र स्पष्ट होईल। त्यामुळे एकूणच या संदर्भात काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद आपण दिलेल्या या